नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASK अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा करिता असलेले 19 मायनर ऍक्ट पैकी आपण आज मानसिक आरोग्य अधिनियम 1987 पाहणार आहोत. त्यालाच द मेंटल हेल्थ ऍक्ट 1987 असं म्हणतात. मित्रांनो, या अधिनियमाचे फक्त मोजकेच कलम आपल्याला अभ्यासाला आहेत. तर ती कोणती आहेत? तर कलम 2 मध्ये एल, एम आणि एस ह्या तीनच व्याख्या आहेत. कलम 23, कलम 25, कलम 28, कलम 36, कलम 48, कलम 81 एवढे कलम आहेत. तर आपण ते सविस्तररित्या पाहूयात. आता कलम 2 व्याख्या कलम आहे. त्यामध्ये कलम 2L मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती, मेंटली इल पर्सन, ज्या व्यक्तीला मानसिक विकारासाठी उपचाराची गरज आहे अशी व्यक्ती. आता त्याच्यामध्ये अपवाद आहे. मानसिक वाढ खुंटलेली व्यक्ती म्हणजे काय? जी जन्मतः वेडी आहे अशी व्यक्ती सोडता ज्यांना मेंटली उपचाराची गरज आहे अशी व्यक्ती म्हणजे मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती. आता कलम 2M मानसिक दृष्ट्या आजारी कैदी, मेंटली इल प्रिझनर म्हणजे काय? तर मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती अशी व्यक्ती की जी कलम 27 अन्वये पुढील ठिकाणी अटकावून ठेवण्यासाठी किंवा हलवण्यासाठी आदेश काढण्यात आलेला आहे. मग मनोविकृती चिकित्सा रुग्णालय, मनोविकृती चिकित्सा शुश्रूषालय, तुरुंग आणि सुरक्षित ताब्याची अन्य जागा. कलम 2S स्वीकृती आदेश म्हणजे रिसेप्शन ऑर्डर, मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला पुढील ठिकाणी दाखल करून घेण्यासाठी किंवा अटकावून ठेवण्यासाठी या अधिनियमान्वये काढलेला आदेश. तर मनोविकृती चिकित्सा रुग्णालय, मनोविकृती चिकित्सा शुश्रूषालय येथे ऍडमिट करण्यासाठी किंवा त्यांना अटकावून ठेवण्यासाठी काढलेला आदेश म्हणजे स्वीकृती आदेश. आता कलम 23 विशिष्ट मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तींच्या संबंधात पोलीस अधिकाऱ्याचे अधिकार आणि कर्तव्ये. तर काय काय कर्तव्य आहेत पोलीस अधिकाऱ्याची? तर पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस अधिकारी आपल्या हद्दीतील पुढील व्यक्तींच्या संरक्षण ताब्याची व्यवस्था करील. तर स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असणाऱ्या मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीची, धोकादायक ठरलेल्या मानसिक आजारी व्यक्तीची, संरक्षक ताब्यात घेण्याची कारणे संबंधित व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक किंवा मित्र यांना कळविल्याशिवाय अटकावून ठेवता येणार नाही. संरक्षक ताब्यात घेतल्यापासून 24 तासाच्या आत जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करावे लागेल. त्याला अपवाद काय? प्रवासाचा कालावधी वगळून 24 तास. दंडाधिकाऱ्याच्या किंवा प्राधिकार पत्राशिवाय 24 तासापेक्षा जास्त काळ अटकावून ठेवता येणार नाही. आता कलम 25 मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला क्रूरपणे वागवण्यात आले असल्यास किंवा ती पुरेशी काळजी आणि नियंत्रणाखाली नसेल अशा बाबतीतला आदेश. पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी पुढील वस्तुस्थिती दंडाधिकाऱ्यांना ताबडतोब कळविल. मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्ती संदर्भात पुरेशी काळजी घेतली जात नाही किंवा नियंत्रणात ठेवण्यात येत नाही. नातेवाईकाकडून किंवा प्रभारी व्यक्तीकडून मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला वाईट वागणूक दिली जात आहे किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरील प्रकारची वस्तुस्थिती दंडाधिकाऱ्यांना कळवण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी व्यक्तीला सुद्धा आहे. वरील प्रमाणे दंडाधिकाऱ्याची खात्री पटल्यास दंडाधिकारी पुढील कार्यवाही करतील. मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीला हजर करण्यासाठी फरमावतील.
संबंधित नातेवाईक किंवा प्रभारी व्यक्तीला समन्स काढून बोलावून घेतील. मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची काळजी घेण्यास बांधील असलेल्या व्यक्तीला दंडाधिकारी त्याची काळजी घेण्यास फरमावतील. बांधील व्यक्तीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास त्याला 2,000 रुपयापर्यंत दंड करता येईल. मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची काळजी घेण्यास कोणताही व्यक्ती बांधील नसेल किंवा बांधील व्यक्तीकडून काळजी घेण्यास नकार दिला जात असेल किंवा मग दुर्लक्ष केले जात असेल तर मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला हजर करण्यासाठी फरमावतील आणि पोट कलम 4 ला बाधा न येता कलम 24 अन्वये कार्यवाही करतील. कलम 28 कथित मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल मिळेपर्यंत अटकावून ठेवणे. कलम 23 व 25 अन्वये दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आलेल्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला कलम 24(2)(a) अन्वये देण्यात आलेले वैद्यकीय प्रमाणपत्र योग्य असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची खात्री पटण्यासाठी अशा व्यक्तीला पुढील ठिकाणी ठेवण्यासाठी लेखी आदेशाद्वारे दंडाधिकारी प्राधिकृत करतील. सर्वोपचार रुग्णालय, सर्वसाधारण शुश्रूषालय, मनोविकृती चिकित्सा रुग्णालय, मनोविकृती चिकित्सा शुश्रूषालय, इतर योग्य ठिकाण. अशा योग्य वैद्यकीय ताब्यामध्ये कमाल 10 दिवस ठेवता येईल. असा कालावधी एका वेळी कमाल 10 दिवसासाठी वाढवता येईल. मात्र एकूण कालावधी 30 दिवसापेक्षा अधिक असणार नाही. कलम 36 विवक्षित कलमान्वये अधिकारी दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराचा वापर करण्यास आणि त्याची कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम ठरतात. ज्या क्षेत्रात पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा क्षेत्रात अधिकाराचा वापर पुढील प्रमाणे कलम 23, कलम 24, कलम 25, कलम 28 अंतर्गत असणारे दंडाधिकाऱ्याचे सर्व अधिकार व कार्य आयुक्तांकडून पार पाडली जातील. या अधिनियमाअंतर्गत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची कार्ये किमान पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी पार पाडेल. कलम 48 विवक्षित प्रकरणात दाखल करून घेणे, अटकावून ठेवणे व पुन्हा दाखल करून घेणे. या अधिनियमाअंतर्गत काढलेल्या आदेशान्वये संबंधित व्यक्तीला तेथून हलवण्यात येईपर्यंत किंवा कायद्याद्वारे सोडून देण्यात येईपर्यंत मनोविकृती चिकित्सा रुग्णालय, मनोविकृती चिकित्सा शुश्रूषालय इत्यादी ठिकाणी अडकावून ठेवण्यात येईल. अशा रुग्णालयातून ती व्यक्ती पळून गेल्यास पुढील प्राधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीला पकडून पुन्हा अटकावून ठेवण्याचा अधिकार आहे. इतर कोणताही पोलीस अधिकारी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी किंवा प्राधिकृत व्यक्ती, परंतु मानसिकदृष्ट्या आजारी कैदी व्यतिरिक्त इतर मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती पळून गेल्यास 1 महिन्याचा कालावधी समाप्त झाल्यानंतर या कलमांतर्गत परत दाखल करून घेण्याच्या अधिकाराचा वापर करता येत नाही. आता प्रकरण 8 मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींच्या मानवी हक्कांचे संरक्षण. त्यामध्ये कलम 81 मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींवर मानवी हक्कांचे उल्लंघन न करता उपचार करावयाचे. 1. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला उपचाराच्या दरम्यान शारीरिक किंवा मानसिक असभ्यपणे किंवा क्रूरपणे वागवण्यात येणार नाही. 2. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा पुढील पूर्ततेशिवाय संशोधनाच्या प्रयोजनासाठी वापर करण्यात येणार नाही. त्यामध्ये अशा संशोधनाचा संबंधित रुग्णाला थेट फायदा होत नसल्यास किंवा संबंधित व्यक्ती, सक्षम पालक किंवा अन्य व्यक्ती यांची लेखी संमती घेतली नसल्यास. 3. तापदायक किंवा बदनामीकारक पत्रव्यवहार किंवा मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीच्या उपचारांना बाधक ठरेल असा पत्रव्यवहार टाळण्याच्या उद्देशाने
उपचार घेत असलेल्या मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीने पाठवलेले कोणतेही पत्र किंवा इतर कागदपत्रे यांच्यामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही, ती अटकावून ठेवण्यात येणार नाहीत किंवा ती नष्ट करण्यात येणार नाहीत. मित्रांनो, इथे आपला मानसिक आरोग्य अधिनियम 1987 हा समाप्त झाला आहे. हा अधिनियम आपल्याला डिपार्टमेंट PSI करिता फक्त 2 गुणांसाठी होता आणि प्रश्न संख्या फक्त 1 होती. तर त्यानुसार या कायद्याचं वेटेज आहे. तर आपल्याला हा कायदा नक्कीच समजला असेल आणि फक्त LMS ह्या 3 व्याख्या आणि 23, 25, 28, 36, 48, 81 हे 6 कलम एवढेच आहेत. त्या पद्धतीने या कायद्याचा अभ्यास करावा आणि 2 मार्क हे आपल्या हक्काचे आहेत, ते आपण मिळवलेच पाहिजेत. धन्यवाद.